नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही ते बघा. जर नसेल जमा झाले तर कोणत्या कारणाने ते रखडले आहेत आणि ते कसे दुरुस्त करावे, त्यासाठी काय करावे लागेल म्हणजे तो निधी लवकरात लवकर आपल्या बँकेत जमा होईल, म्हणजे तुम्हाला ते पैसे लगेच मिळतील. हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान आलेले आहे. जर तुम्हाला हे अतिवृष्टीचे अनुदान जमा झाले नसेल तर त्याच्या मागे काही कारणे आहेत. त्यामुळे हे अनुदान जमा झालेले नाही. सरकारने सांगितले की जवळजवळ 80,000 शेतकऱ्यांना हे अनुदान जमा झालेले नाही. मग मागील वर्षी 2023मध्ये अतिवृष्टीमुळे आपल्या बळीराजाचे मोठे नुकसान झाले होते. त्याच्यानंतर सरकारने हे पंचनामे सुरू केले होते. ज्वारीचे तसेच इतर पिकांचे पंचनामे सरकारी अधिकारी, कृषी सहाय्यक व इतर अधिकारी यांच्यामार्फत पंचनामे झाले होते. त्यानुसार या पंचनामा रिपोर्ट या अधिकाऱ्यांनी सरकारकडे पाठवला. त्यानुसार सरकारने ही मदत अनुदान जाहीर केले होते. मग जवळजवळ आतापर्यंत 82,000 शेतकऱ्यांना हे अतिवृष्टी अनुदान बँक खात्यावर जमा झाले आहे. पण काही शेतकऱ्यांच्या चुकांमुळे हे अनुदान जमा झालेले नाही. तर मग काय चुका झाल्या आहेत, शेतकऱ्यांकडून कुठल्या उपाययोजना करायच्या राहिल्या आहेत की ज्यामुळे हे अनुदान त्यांच्या खात्यावर, बँक खात्यावर जमा होऊ शकले नाही. तर सर्वप्रथम बंद असलेले आधार चालू न करणे, तसेच KYC न करणे, आधार आणि बँक सीडिंग न करून ठेवणे आणि बँक KYC न करणे, तसेच सोबत आधार प्रमाणीकरण न करणे, या अशा कारणामुळे हे अतिवृष्टी अनुदान जमा झालेले नाही असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर या गोष्टींची पूर्तता करून लगेच बँक खात्यावर हे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की त्यांनी या गोष्टी पूर्ण करून घ्याव्यात आणि आपले पैसे लगेच बँकेत जमा होतील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.